आता तुम्ही अभ्यासाच्या त्या टप्प्यावर आलात जेव्हा तुम्ही PYQ वापरायला सुरुवात केली पाहिजे. पण प्रश्न असा निर्माण झालाय की आम्ही PYQ वापरायचे तर कसे वापरायचे, की आम्ही आधी PYQ वापरायचे मग टॉपिक वाचायचा की कसं. हे बघा, आधी PYQ वाचले आणि मग टॉपिक वाचला तर तुमचं ते जे वाचण्याची पद्धत आहे ती खूप जास्त पिन पॉइंटेड होऊन जाईल. त्या PYQच्या बाहेर विचार करण्याची मनस्थिती आपली संपून जाते. आपण PYQला धरूनच टॉपिक वाचतो आणि जर समजा एखाद्या वेळेस तो प्रश्न त्या टॉपिकच्या पेरिफेरीला जरी गेला तरी आपण तो सॉल्व्ह नाही करू शकत. जसं मागच्या कंबाईनला घडलं. काय झालं, PYQचा जो पहिला होता स्टँडर्ड की कंबाईनला जवळ 70 ते 80 प्रश्न आलेले होते ते MPSCने डायरेक्ट सोडून दिले आणि MPSCने 12-15 प्रश्न PYQ विचारले आणि बाकी डायरेक्ट पेरिफेरल क्वेश्चन स्टार्ट केले. आता तोच ट्रेंड येणार आहे आणि तोच ट्रेंड रिअल ट्रेंड असतो. आता इथे तुम्ही काय करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा बघा, तुम्ही एखादा टॉपिक वाचलेला आहे, त्याला एक रिव्हिजन दिली गेलेली व्यवस्थित. आता त्याच्यानंतर मग PYQ सोडवायला घ्यायचे. कधी आणि कसे सोडवाल. आपण एक एक्झाम्पल घेऊयात की इंडियन पॉलिटी. मी लक्ष्मीकांत घेतलेलं आहे. लक्ष्मीकांत व्यवस्थित वाचलं, त्याच्यानंतर एक 8-15 दिवसाचा गॅप गेला, त्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे मी रिव्हिजन केली त्याला. आता रिव्हिजन केल्यानंतर 10 दिवसाचा गॅप द्या. त्या 10 दिवसामध्ये तुम्ही कोणताही दुसरा टॉपिक वाचा. मी हिस्ट्री वाचलं, मी जिओग्राफी वाचलं, इकॉनॉमिक्स वाचलं, सायन्स वाचलं, काहीतरी वाचलं. त्यानंतर आता मी PYQ सोडवायला गेली. रिझन काय, असं का बरं गॅप द्यायचं